नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या आपण लेक्चरला आपण मेथड ऑफ रिडक्शनचाच क्वेश्चन बघणार आहोत जो मार्च 2017 ला विचारलाय। म्हणजे आतापर्यंत आपण दोन क्वेश्चन्स बघितलेत। एक क्वेश्चन तर दोन वेळा विचारला, एक क्वेश्चन फेब्रुवारी 20 ला विचारलेला आहे, मार्च 17 ला। म्हणजे पीवायक्यू पण क्लिअर होतात आपल्या आणि आपला टाइप पण क्लिअर होतोय। ठीक आहे, म्हणजे ह्या जरी गोष्टी केल्या तरी ह्या गोष्टी रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे। आता ज्या कोणी विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांनी जर तुम्ही ह्याच्या मागचे व्हिडिओ बघितले नाहीयेत तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा। लिंक्स सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे, आता लक्ष द्या। याच्यामध्ये आता हे सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे। म्हणजे मागची दोन जर तुम्ही बघितले असतील एक्झाम्पल तर हे एक्झाम्पल 4 मार्कला होतं आणि हे कॅल्क्युलेशनला तर फार सोपं आहे, 2 स्टेप मध्ये सुटतं एक्झाम्पल आहे। पण मार्क किती आहेत? 4। डी सेक्शन हे डोक्यात ठेवायचं। म्हणजे आता लक्ष द्या बघा, हा जो हे जे 3 इक्वेशन्स दिलेत, हे 3 इक्वेशन कशात कन्वर्ट करणार आपण? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये। म्हणजे इन मॅट्रिक्स फॉर्म म्हणूयात आपण, इन मॅट्रिक्स फॉर्म। मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय येणार बघा इथं, तर ए एक्स इक्वल टू काय येणार इथं? बी येणार आहे। मग ए हा मॅट्रिक्स येणार इथं, एक्स म्हणजे अननोन येणार इथं आणि बी म्हणजे इक्वल टू साइनच्या या साईडचा पार्ट येणार आहे पूर्णपणे। ठीक आहे, आता इथं कोएफिशियंट बघा 1 1। ठीक आहे, म्हणजे इथं पण वायच्या इथं काहीच नंबर नाहीयेत, म्हणजे 1 असणार आहे, हे डोक्यात ठेवायचं। आता पहिल्या कॉलम मध्ये कुणाचे कोएफिशियंट असतात? तर एक्सचे। ज्याही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ किंवा ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेत, ठीक आहे, तर तुम्ही क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, हा क्वेश्चन पूर्ण सोडवायचा आहे, शेवटला आन्सर चेक करायचं तुम्हाला। ठीक आहे, म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा पूर्णपणे। आणि जर ते सोडवत असताना कुठं चुकलं तर निश्चित तो व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे ह्या चुका आपल्याला कव्हर करायच्या आणि टाइम पण नाही गेला पाहिजे आपला। ठीक आहे, मग आता लक्ष द्या बघा, या ठिकाणी काय होणार आहे? 1 2 1। एक्सचा कोएफिशियंट आला, वायचा कोएफिशियंट काय? -1 1 1 आणि झेडचा कोएफिशियंट 1 -3 1। करेक्ट आहे? ओके। इथं अननोन काय असतात रे? एक्स वाय झेड। इथं काय येणार आहे? या साईडचा पार्ट 4 0 2। हा झाला मॅट्रिक्स फॉर्म। आपली पहिली स्टेप काय असते? तर या पोझिशनला 1 पाहिजे, आहे का? आहे, काय प्रॉब्लेम नाही। आपली दुसरी स्टेप काय असते? ह्या 1 चा वापर करून इथं 0 आणायचा आपल्याला। ठीक आहे, दुसऱ्या रोला 0 आणायचा आहे। मग कसं लिहिणार बघा आता चेंज करताना, R2 मध्ये आपल्याला चेंज करायचा आहे आणि R2 म्हणजे कोणता नंबर आहे? 2 आहे। मग R2 पॉझिटिव्ह 2 आहे तर इथं निगेटिव्ह करायचं आणि R1 चा तर वापर आपल्याला डेफिनेटली रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करावा लागतो। ज्याला कुणाला रो ट्रान्सफॉर्मेशन जमत नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा एकदा। रो ट्रान्सफॉर्मेशन 2 क्वेश्चन विथ कॅल्क्युलेशन विथ डिटेल सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। ठीक आहे, ओके। आता इथं R1 आलं आणि इथं जो नंबर आहे ना तेवढ्या टाइम्स नेहमी मल्टिप्लाय करायचा। 2 असेल 2 ने मल्टिप्लाय करा, 3 असेल 3 ने मल्टिप्लाय करा, सोपं आहे। आता याच्या पुढचा पार्ट R2 मध्ये बदल आहे ना, ठीक आहे, म्हणजे इथं एक्स वाय झेड मध्ये तर काय बदल होतच नाहीत। इथं हा एक्स आहे लक्षात ठेवा आणि इकडे काय असणार आहे बघा, इकडे आहे 4 आणि इकडे आहे 2। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे। आता R2 मध्ये बदल आहे तर R1 R3 तसंच राहणार आहे। मग R1 काय सांगा आपला इथं? 1 -1 1। R3 काय? 1 1 1। ठीक आहे, इकडं लिहिलेलं आहे आपण। आता बदल लक्ष द्या, R2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 मध्ये साइन -2 इंटू R1 किती आहे? 1, म्हणजे इथे येणार आहे 1। म्हणजे या ठिकाणी काय आलं बघा आन्सर? 0, म्हणजे इथं आलं 0। करेक्ट आहे? ओके। त्यानंतर R2 ची व्हॅल्यू किती आहे इथं? 1 -2 इंटू R1 किती आहे? -1, म्हणजे या ठिकाणी किती आलं? 1 + 2 आलं, म्हणजे 3 आलं, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 3। आता मला सांगा R2 किती आहे इथं? -3। ठीक आहे, मध्ये साइन -2 इंटू R1 किती आहे? 1 -3 -2 -5, म्हणजे या ठिकाणी किती आलं? -5 आलं। करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे। नेक्स्ट पुढं R2 किती आहे? 0, मध्ये साइन कोणतं आहे? -2 इंटू R1 किती आहे? 4, म्हणजे आन्सर आलं -8, म्हणजे इथं आलं -8। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात येणं इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशनचा। याच पद्धतीने सगळे कॅल्क्युलेशन मी घेतलेत मागच्या पण व्हिडिओ लेक्चर मध्ये। 1 बाय 1 एकदा चेक करा, फक्त सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत तुमच्या। बरं, इथं 0 आला, ओके। आता मला या पोझिशनला 0 आणायचा आहे, म्हणजे कुठल्या रो मध्ये 0 आणायचा आहे? तिसऱ्या रो मध्ये। आता इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे। आता इथं 2 होता म्हणून इथं 2 टाइम्स केलेलं, आता इथं 1 आहे, मग इथं 1 टाइम्स करायची गरज आहे का? कारण 1 मधून 1 गेला की 0 येतो, म्हणजे इथं काय येणार सांगा मग? R3 - R1। बदल R3 मध्ये ना, म्हणजे 1 -1 1 0 3 -5 ऍज इट इज राहणार। इथे येणार आहे एक्स वाय झेड। इकडे काय राहणार आहे सांगा? तिसऱ्या रो मध्ये बदल आहे, तिसऱ्या रो मध्ये बदल आहे, म्हणजे 4 -8। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे। आता नीट लक्ष द्या, पुढे होणार आहे काय? पुढे असं आहे की R3 मधून R1 मायनस होणार आहे, 1 -1 0। इथं सुद्धा बघा आता 1 R3 मायनस ऑफ R1 किती आहे? -1,
म्हणजे 1 मायनस मायनस काय झाला प्लस 1 झाला, म्हणजे 1 + 1 किती आलं 2, म्हणजे इथे येणार 2. बघा R3 किती आहे 1 मायनस R1 किती आहे 1, 1 - 1 किती आला 0, म्हणजे इथे किती आलं 0 आलं. ठीक आहे. बघा पुढं R3 किती आहे इथं 2. ठीक आहे. मायनस R1 किती आहे इथं 4, 2 - 4 किती आलं -2 आलं. इथपर्यंत कळालं का? ह्या 2 स्टेप मी म्हटलं तुम्हाला, ह्या 2 स्टेपमध्ये उत्तर सुटतंय. कसं बघा, मागचे व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलंय की खालच्या 2 रो मध्ये कुठल्याही 3 ठिकाणी 0 आले की तुम्ही डायरेक्ट अननोन काढायला सुरुवात करायची. मग खालच्या 2 रो मध्ये 1, 2, 3 ठिकाणी 0 आले का? अननोन काढू शकतो की नाही आपण? मग काढायचं. आता लक्ष द्या कसं काढणार. तर सुरुवात कुठनं करायची? सुरुवात करायची ज्या रो मध्ये जास्त 0 आहे तिथून इक्वेशन लिहिताना. मग सांगा, तिसऱ्या रो मध्ये 0 आहेत ना जास्त, मग काय करणार सांगा. इथं या ठिकाणी आपण लिहिणार आहे पहिला जो नंबर असतो तो x चा कोएफिशियंट असतो म्हणजे 0x, दुसरा असतो तो y चा 2y प्लस 0z इक्वल टू -2, म्हणजे 2y इक्वल टू -2 म्हणजे y इक्वल टू किती आलं -1 आलं. कळतंय का? ठीक आहे. आता त्यानंतर हा रो घ्यायचा. काय सांगा 0x प्लस 3y मायनस 5z इक्वल टू -8, म्हणजे 3 इंटू -1 मायनस 5z इक्वल टू -8, म्हणजे आन्सर आलं -3 मायनस 5z इक्वल टू -8. -3 पलीकडे गेल्यानंतर काय होणार +3, म्हणजे -5z इक्वल टू -8 + 3, म्हणजे इथं आलं -5z इक्वल टू -5 आलं, म्हणजे मायनसला मायनस काय झालं कॅन्सल, आणि मग z इक्वल टू येणार 1. कळलं तुम्हाला? ह्या मायनसला मायनस काय झालं कॅन्सल. ठीक आहे. ओके डन. इथपर्यंत z ची पण व्हॅल्यू आली. आता ह्या रो वरून तुम्ही काय करणार आहे तिसरं इक्वेशन तयार करणार. सांगा काय येणार 1x मायनस 1y प्लस z 1z इक्वल टू 4. सांगा y ची व्हॅल्यू x आलं, y ची व्हॅल्यू इथं -1 येणार आहे, z ची व्हॅल्यू 1 इक्वल टू 4. सांगा मायनस मायनस मुळे काय होतं प्लस, म्हणजे x प्लस 1 इक्वल टू 4. x प्लस किती येणार 2 इक्वल टू 4 प्लस 2 चं पलीकडे गेल्यावर -2, x इक्वल टू 4 - 2, x इक्वल टू 2. आता क्रॉस चेकिंग साठी मी तुम्हाला सांगितलं हा पार्ट उचलायचा, सरळ सरळ कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करायचा, इकडे पुट केल्यानंतर तिचं उत्तर 4 आलं पाहिजे. कळालं का? ठीक आहे. म्हणजे हा पार्ट पूर्णपणे फार सोपा आहे रे बाळांनो, फार फार सोपा आहे. किती मार्काचं गणित आहे? 4 मार्काचं गणित आहे. डी सेक्शन जिथं मोठी मोठी गणित येतात तिथं हे एक्झाम्पल येतात. येतच हे येण्याची संभाव्यता जवळपास 80% आहे. 80% येऊ शकते, 20% बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या तर हे येतंय ना, रो ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे ते पण जमलं तर लक्षात येत आहे. ठीक आहे. मग आता हे एक्झाम्पल ज्याही विद्यार्थ्यांनी न बघता सोडवलं बरोबर आलंय त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत पूर्णपणे, आणि ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. पण चुकतंय कुठे हे जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत व्हिडिओ लेक्चरच्या. जिथं कुठे तुम्हाला अवघड वाटेल तिथं लगेच चॅनलवरती यायचं, कुठलाही व्हिडिओ ओपन करा, तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स असणारच आहेत खाली, तुम्ही त्यातला प्रत्येक पॉईंट कुठलाही पॉईंट तुम्ही क्लिअर करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.